शेतकरी व कामगार कायद्याच्या विरोधात काँग्रेसचे खामगावात धरणे आंदोलन, काळ्या कायद्याचा काँग्रेसतर्फे निषेध। राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर राणा दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी, कामगार व काँग्रेसजनांच्या वतीने कामगार विरोधी काळा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले आहे। या आंदोलनात काँग्रेसचे नेते ज्ञानेश्वरदादा पाटील, माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांनी बैलगाडीवर सवार होऊन नरेंद्र मोदी किसान विरोधी मोदी, नरेंद्र मोदी कामगार विरोधी मोदी, भाजप हटाव लोकतंत्र बचाव, भाजप हटवा शेतकरी वाचवा अशा गगनभेदी घोषणा देऊन केंद्र सरकारचा निषेध केला। नव्या कृषी विधेयक कायद्याची होळी करून त्यांनी या केंद्र सरकारचा निषेध केला आहे। या संदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा देण्यात आल्याची माहिती यावेळी काँग्रेस पक्षाच्या सूत्रांनी दिली आहे। सरकारने शेतकरी विरोधी व कामगार विरोधी जे विधेयक पास केलेलं आहे त्याच्या विरोधात सर्व जनता, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस खामगाव मतदारसंघातील तमाम काँग्रेसजन आज रस्त्यावर उतरलेले आहेत। त्याच्या निषेधार्थ आज आमचे धरणे आहे। मोदींचे हे विधेयक पारित केलेलं आहे। या विधेयकामध्ये मोदी, अडाणी, अंबानी, मालामाल व आमचा शेतकरी बांधव तो होणारे कांगाल या विधेयकाच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी व एक कोटी स्वाक्षरीचं निवेदन आम्ही राष्ट्रपती महोदयांना देणार आहे। और जोपर्यंत हे कामगार विरोधी विधेयक व शेतकरी विरोधी विधेयक जोपर्यंत मागे होत नाही तोपर्यंत असाच लढा आमच्या खामगाव मतदारसंघामध्ये सुरू राहील।